कुठे लक्षात आलं की याची गरज नाही आहे, पहिल्यापासूनच्या हिंदीची गरज नाही आहे, या सक्तीची गरज नाही? निलेश, तुम्हाला माहिती आहे की मराठी अभ्यास केंद्राच्या मार्फत जवळपास 20 वर्ष आम्ही आता मराठी भाषा, मराठी शाळा आणि शिक्षणाचं माध्यम याच्यावर काम करतो. तर हे करताना नागरी समाजातली एक चळवळ म्हणून काम करताना आम्हाला जाणवत होतं की वेगवेगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण केलं की लोकांच्यापर्यंत पोचता येतं. आणि कुठल्या तरी एका टप्प्याला, ज्याला आपण कॉर्पोरेटच्या भाषेमध्ये ब्रेक इव्हन म्हणतो, तशा प्रकारचा चळवळींचा पण एक ब्रेक इव्हन येण्याची वेळ येते. ही जी तिसऱ्या भाषेची सक्ती राक्षसी बहुमत असलेल्या सरकारने आणली, त्यांना असं वाटत होतं की 2029 पर्यंत आपल्याला कुणी काही विचारणार नाही, त्यामुळे आपण काही निर्णय घेतले, आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सगळ्यांना अनुल्लेखाने मारलं तरी चालेल. त्यामुळे ज्यावेळेला 16 एप्रिल 2025ला सरकारनं शासन निर्णय पहिला आणला आणि पहिली ते 5वीपर्यंत इंग्रजी, हिंदी ही तिसरी भाषा म्हणून सक्तीची करायची ठरवलं, त्यावेळेला मग आम्ही शिक्षण तज्ज्ञांशी बोललो, बालमानसशास्त्रज्ञांशी बोललो, भाषा वैज्ञानिकांशी बोललो आणि सगळ्यांच्या बोलण्यामध्ये असं लक्षात आलं की मुळामध्ये तिसऱ्या भाषेची गरज नाही.